एखाद दोन तरी श्लोक घेऊया आपण जरा. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये आहोत आणि आपण गीतेचा गुणातीत योग हा जो अध्याय हा आपण बघतो आहोत. आजचं आपलं 172वं प्रवचन आहे. पंचवीसावा जो श्लोक आहे गुणातीत योग मध्ये तो आपण बघूया. कारण की अर्जुनने असं विचारलं होतं भगवान श्रीकृष्ण की जो तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे आणि ज्यांनी परमेश्वराची प्राप्ती करून घेतली किंवा प्राप्ती जरी झाली नाहीये पण 3 गुणांच्या पलीकडे जो गेलेला आहे असा जो गुणातीत गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कसा असतो त्याबद्दल ते सांगताना ते पुढे असं म्हणतात, जो मानापाना विषयी समान, शत्रू मित्राविषयी समान, सर्व प्रकारच्या कर्माच्या आरंभाचा त्याग करणारा जो तो गुणातीत म्हटला जातो. भगवंत काय सांगतात की असा जो मनुष्य आहे त्याला मान आणि अपमान हे समान असतात. कोणी त्याचा अपमान केलं तरी त्यांना त्याचं वाईट वाटत नाही आणि कोणी मान दिला म्हणून ते हुरळून जात नाही. तसंच ते असं सांगतात की शत्रू आणि मित्र हे दोन्ही त्यांना समान असतात. कोणी आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याचा शत्रू व्हायचा आणि कोणी हे केलं म्हणून आपण त्याचा मित्र व्हायचा असं ते काही करत नाही. आणि कुठल्याही जे कर्म असतं कर्माचा आरंभाचा त्याग करणारा म्हणजे कर्मामध्ये लिप्त झाला आणि कर्मच करत बसला असं पण जे दैववशात त्याच्याकडे येईल ते तो भोगत असतो आणि भोगून ते संपत असतो. आता ह्याच्याबद्दल माऊलींनी काही श्लोक रचलेले आहेत, 9 श्लोक. माऊली काय म्हणतात, ईश्वर बुद्धीने कोणी त्याचे पूजन केले किंवा चोर म्हणून छळले, बैल हत्तीने त्याला वेढला किंवा कोणी त्याला राजा केला, मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर धावून आला असतो तर शत्रू मित्र असा भेद जाणत नाही किंवा राग आणि द्वेषांना आश्रय देत नाही. सूर्य ते जसे रात्र आणि दिवस जाणत नाही. म्हणजे माऊली काय सांगतात की सूर्याचा जो प्रकाश आहे त्या सूर्याकडे जर आपण पाहिलं तो सदैव प्रकाश देणार असतो. पृथ्वी फिरते म्हणून आपल्याला अंधार दिसतोय. आपल्याला आता शास्त्रामुळे सायन्समुळे आपल्याला कळलेलं आहे. तर जसं सूर्याला कुठलाच भेद नसतो तसा हा जो माणूस आहे याची कोणी पूजा केली किंवा कोणी छळलं तरी त्याच्याबद्दल त्याचं काही म्हणणं नाही. त्रास कोणी दिला तरी काही त्याचं म्हणणं नाही. कोणी त्याला पूजा वगैरे त्याची केली तरी त्याचं काही म्हणणं, मला मान द्या किंवा मला मान देऊ नका असं काही त्याचं म्हणणं नाही. मित्र जवळ आले किंवा शत्रू अंगावर धावून आले तरी त्याचं काही म्हणणं नाही. तो शत्रू आणि मित्रामध्ये मुळातच भेद करत नाही असं तो आहे. आता अशी माणसं असतात का की ज्याला राजाने किंवा बैल हत्तींनी वेढलंय आणि तरी तो शांत आहे, अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं एक प्रखर उदाहरण जर पाहायला गेलो आपण तर ते संत कबीरांचा आपल्याला बघता येईल. संत कबीरांचा महिमा इतका वाढला होता की त्यांची प्रगती पाहून त्यांचं आध्यात्मिक वैभव आणि तेज पाहून काही लोक आपसुकच त्यांच्या विरोधात गेले आणि काही लोकांनी त्यावेळेसचा जो सुलतान होता त्याच्याकडे तक्रार केली अशी की हे काही मूर्तीपूजाही मानत नाही आणि मुस्लिम समाजाच्या गोष्टी आपण मानत नाही, हे वेगळ्याच पद्धतीने अध्यात्म सांगतात. आणि बऱ्याच तक्रारी आल्यानंतर त्यांना पकडून ते सुलतानापुढे उभं करण्यात आलं आणि मोठा जमाव त्यावेळी जमलेला होता. आणि मग सुलतानाने अशी आज्ञा करायचं ठरवलं की यांना हत्तीच्या खाली आपण देऊया. त्यामुळे त्यांना मैदानात सोडलं आणि हत्ती पण तिथे सोडण्यात आला. पण काय आलं, आता ही घटना घडणार त्याच वेळी त्यांचा एक सेवक म्हणजे एक दूत, राजाचा एक दूत दुसऱ्या परराज्यातून तिकडे आला आणि त्यांनी त्या सेवकांना सांगितलं की मला राजाला काही सांगायचंय सुद्धा. आणि हा अत्यंत महत्वाचा असा मेसेज, ते एक मेसेज दिला की तुमच्यावरती परकीय आक्रमण येत आहे आणि ते जवळ आलेले आहेत अशा अशा त्यांनी मेसेज दिला. सुलतान म्हणे ताबडतोब थांबवा म्हणे, हे काय आपल्याला करायचं नाही. त्याला लगेच त्याला आतूनच त्याला समजून आलं
की अरे आपण एका संत पुरुषाला हे करतोय, आपण दोन्ही जरी बाजू ऐकल्या तरी आपण चुकीच्या बाजूने न्याय देत आहे, आणि त्याला सद्बुद्धी त्यांनी कबीरांना जाऊ दिलं. अशी दुसरी जर घटना शत्रू आणि मित्र यांना समान असतात असं जर आपण म्हटलं, तर संत कबीरांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना अशी आहे की ते जे संत कबीर ज्यावेळी होते त्यावेळी त्यांच्या शेजारी एक महिला राहायला आली, आणि त्या महिलेचा वेश्येचा व्यवसाय होता त्या महिलेचा. आणि वेश्येचा व्यवसाय असल्यामुळे स्वाभाविकच त्यांचं घर आणि तिचं घर शेजारी शेजारी होते. त्यांच्या शेजारच्या घरात ते राहायला आल्यानंतर तिच्याकडे बरेच लोक यायला लागले, आणि ते लोक, त्यातली काही लोक समाजामधले प्रतिष्ठित लोक होते, आणि काही लोक अशी होती की जी समाजामध्ये प्रतिष्ठा मेंटेन करताय पण गणिकेकडे पण जात आहेत या. तर स्वाभाविकच त्यांचा भाव असा होता की संत कबीरांकडे जे चांगले लोक आहेत त्या समाजातले, त्यांना तर कळू नये की हे लोक इथे येत आहेत. म्हणून त्यांनी त्या कणिकेचे कान भरले, त्यांनी तिला सांगितलं, हे जे तुझ्या शेजारी राहतात यांना तू घर बदलायला सांग, आम्हाला तुझ्याकडे येणं सोयीचं होईल. ते तिच्याकडे आले, मी तिला धन मिळत राहील. तिचा साधा सरळ उद्देश होता. तर तिने कबीरांशी वाद घातला आणि ती कबीराला म्हणाली की तुम्ही इथून तुमचं घर बदलून घ्या. ते म्हणे, अरे मी तर अनेक वर्षापासून इथे राहतो, तू आता अलीकडे राहायला आले, तर मी घर बदलू असं तू कसं काय म्हणते मला? हे तर चुकीचंच होईल आणि न्यायाला धरून होणार नाही. त्याच्या जे तूच घर बदल तर जास्त बरं होईल. त्याने मी असं काही करणार नाही म्हणे, मी घर अजिबात बदलणार. मग कबीरही घर बदलत नाही आणि तिचे मित्र पण ऐकत नाही. तर तिच्या मित्रांनी तिला सल्ला दिला की आपण यांच्या घराला आग लावून टाकू, घरात जळालं म्हणजे हे राहणारच नाही. आणि मग त्यांनी एके दिवशी संत कबीरांच्या घराला आग लागली. ते असे काही पावसाळ्याचे दिवस नव्हते. आग लागली आणि ती आग अशी पसरायला लागली. तर काय झालं की वारा जो होता तो विरुद्ध दिशेने व्हायला लागला, आणि वारा उलट्या दिशेने व्हायला लागल्यामुळे तिचं घराने पेट घ्यायला सुरुवात केली, आणि तिच्या घराला ज्वालांनी वेढालं बऱ्यापैकी. यांचं घर जस्ट पेटलं होतं, विचू शकेल अशा अवस्थेतून तिचं घर जास्त पेटलं, कारण वारा त्या बाजूला वाहत होता. आणि तेवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली, आणि पाऊस पाऊस नेमका यांच्या घरावरच पडला, तिच्या घरावर पडलाच नाही पाऊस. आपण बघतो ना शहरामध्ये कधी कधी पावसाला एक बाउंड्री असते बघा, हा, ती बाउंड्री त्या दोघांच्या घराच्या दरम्यानच ती बाउंड्री पावसाची तयार झाली, आणि यांची आग विझून गेली, तिचं घर त्या आगीमध्ये जळालं. अर्थातच ती त्या घरातले लोक ते बाहेर पडले असतील. हे सगळं झाल्यानंतर ती संत कबीरांकडे येऊन म्हणाली की तुम्ही असे कसे संत आहात, तुम्ही माझं घर जाळलं म्हणाले, तुम्ही माझं घर जाळलं म्हणा, माझ्याकडे येणारे माझे मित्र किती चांगले, त्यात मला दुसरं घर देणार आहे. ते नाही म्हणे, तू चुकीचं सांगते, तुझे मित्र खराब आहे ज्यांनी माझ्या घराला आग लावायचा प्रयत्न केला, आणि माझा जो मित्र परमेश्वर आहे तो किती चांगला आहे म्हणा, मी तर त्याला काहीच म्हणत नव्हतं, त्यांनी माझं घर वाचवलं म्हणा, आणि जे मला त्रास देतात त्यांना त्यांनी धडा शिकवला. तर तू माझा मित्र जास्त चांगला आहे, तुझे मित्र बरोबर नाही. सांगण्याचा हेतू काय याच्यामध्ये की परमेश्वरी शक्ती जी असते, जेव्हा आपण परमेश्वराच्या भजनात कीर्तनामध्ये असतो, तो गुण, परमेश्वराचे जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये यायला लागतात. अशा घटना घडतात आपल्या जीवनामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याकडून चुकीचे कर्म घडू शकतात मोहाने, परंतु आपण सतत सत्संगामध्ये राहिलं, चांगल्या कर्मात राहिलं, काय होतं की त्या कर्मांचा प्रभाव कमी होऊन काही दिवसांनी ती वाईट कर्म सुटून जातात, ती राहतच नाही प्रत्यक्षामध्ये. कारण तो एक प्रवास आहे, म्हणजे तमोगुणाकडून रजोगुणाकडे, रजोगुणाकडून सत्वगुणाकडे, आणि सत्वगुणाकडून गुणांच्या पलीकडे जाणं. गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? परमेश्वरात तू मला दिलेलं नियत कार्य जे आहे, जे पण असेल, मी गृहिणी असेल, बिझनेस पण असेल, नोकरी करणारा असेल, किंवा आपण एका 24 तासामध्ये बरेच रोल आपण निभवत असतो. कधी आपण आई असतो, कधी वडील असतो, कधी आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारे असतो, कधी आपण व्यवसाय करणारे असतो, कधी नातेवाईकांना मदत करणार. जे काही मला कर्म दिले ते मी निष्ठेने करेन, तुझं नाव घेईल, आणि तू जे म्हणशील तसं मी राहील. याला आपण निष्काम कर्मयोग म्हणतो. माझं काहीच म्हणणं, तुझी इच्छा ती माझी इच्छा. ते गुणांच्या पलीकडे ज्यावेळी माणूस जायचा प्रयत्न करतो, त्यावेळी अकल्पित काही घटना घडायला लागल्या तर त्यावेळी परमेश्वर धावून येत असतो, असा याचा
साधा, सरळ आणि सोपा. पुढे काय म्हणतात माऊली ते पाहूया. माऊली म्हणतात, आकाशात 6 ऋतू येतात, परंतु आकाश त्यापासून लिप्त होत नाही. त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव. आणखीन एक आचाराची खूण त्याच्या ठिकाणी दिसून येते ती अशी की तो कोणताही व्यापार करीत आहे असे भासत नाही. त्याचे ऐहिक उद्योग बंद पडतात, पारलौकिक कर्म मावळते, त्याच्या ठिकाणी कर्मफळे जळतात, कारण तो गुणातीत जणू अग्नी झालेला असतो. माऊली काय सांगतात, या माणसाचं अजून एक आपल्याला लक्षात जसं तुम्ही आकाशाकडे पाहिलं म्हणून म्हणतात, आकाशामध्ये जे 4-5 ऋतू येतात, म्हणजे उन्हाळा येतो, त्याच्यानंतर पावसाळा येतो, पावसानंतर हिवाळा येतो आणि वसंत ऋतू येतो. पण आकाश हे तसंच असतं, ऋतू येतात आणि जातात. आकाशामध्ये बदल होतो का? नाही बदल होतो. ढग येतील जातील, सूर्य चंद्र मावळतील येतील, पण आकाशामध्ये बदल होत नाही. तर तसंच या माणसाच्या वागण्या बोलणे काहीही बदल होत नाही. हा आपला स्थिर बुद्धीने तसाच असतो, असं माऊली इथे सांगतात. दुसरं ते म्हणतात की व्यवहारातील त्याच्यामध्ये काय खूण दिसून येते त्याच्या आचरणामध्ये, तो कुठलाही एकदा ही गुणातीत अवस्था झाली तर कुठलाही व्यापार उद्योग नोकरी करताना आपल्याला आढळत नाही. म्हणजे साधारणतः तो परमेश्वराची जशी इच्छा असते त्या इच्छेप्रमाणे तो राहायला लागतो. त्याचे जे दैनंदिन उद्योग असतात, काही कर्म असतात, लौकिक कर्म असतात, ती जवळजवळ मावळतात, बंद पडतात, कारण तो गुणातीत झालेला असतो. म्हणजे त्यांनी जे जी कर्म तो करतो त्याची कर्मफळ तयार होत. तर तो एक प्रकारचा अग्नी झालेला असतो, जे सगळं जाळून टाकतो कर्मफळ. पुढे माऊली काय सांगतात, ऐहिक आणि पारलौकिक भोग प्रयत्नाने मिळवावेत असे त्याला मनापासून वाटत नाही. जे सहज प्राप्त होईल त्याच भोगाचे तो सेवन करतो. आता इथे माऊली काय सांगतात की ऐहिक म्हणजे सध्याचे, पारलौकिक म्हणजे नंतर मिळणार, ते भोग मला मिळावे म्हणून मी मोठा यज्ञ करेन, देवांची पूजा करेन, याला प्रसन्न करेल, हा नवस बोलून घेईल, असं तो काही जे मला मिळेल त्याच्यामध्ये मी संतुष्ट राहील, अशी त्याची प्रवृत्ती झालेली असते. तसं आपण गजानन महाराजांचं पाहिलं, ते ज्यावेळी शेगावामध्ये जाऊन कार्य करा अशी ज्यावेळी त्यांना त्यांचे गुरु म्हणजे स्वामी समर्थांनी आज्ञा दिली, तर ते शेगावात येऊन राहायला लागले. आणि ज्यावेळी बंकटलालला ते पहिल्यांदा दिसले, तर ते उष्ट्या पत्रावळ्या ज्या होत्या लोकांच्या, त्याच्यावर जे राहिलेलं साचलेलं अन्न होतं ते खात होते. ते फार टोकाचं उदाहरण आहे. म्हणजे संसारी माणसाकरता उदाहरण योग्य आहे का त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण ते त्या अवस्थेमध्ये होते की जे मिळेल ते तू दिशे. मग लोकांनी त्यांना पाहिलं, घरी जेवायला आणलं, पुढे लोक त्यांना फॉलो करायला लागले वगैरे वगैरे. परंतु आपण काय विचार करू शकतो दैनंदिन जीवनामध्ये, आपण असा विचार करू शकतो की मी माझं कर्म करणार, परमेश्वरा त्याचं फळ तू पाहू, तू ठेवशील तसं आहे. पण कर्म कौशल्याने मी करेल, एकदम अतिशय कौशल्याने मी कर्म करेल, चांगल्या पद्धतीने करेल, सगळे स्किल माझे वापरेल, त्याच्याकरता जे जे शिकायला लागेल, जे जे समजायला लागेल ते मी शिकून समजून घेईन, असं म्हणून जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्माचं फळ योग्य रीतीने देणं हे परमेश्वराची जबाबदारी बनून जाते. कारण आपण कर्मच त्याला वाहून टाकलेलं असतं, कर्माचं फळ आपण त्याला वाहिलेलं असतं, आणि जणू काही आपल्या माध्यमातून तोच कर्म करतोय अशी ज्यावेळी आपण भावना ठेवतो त्यावेळी सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून जातात. ती खरी कशी अवस्था आहे, ती कशी माहितीये का, की दैनंदिन जीवनामध्ये हे सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत आपण ती फॉलो करून पाहायला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो ना की कॉन्शियस जो असतो ना आपला माणूस, तो आपण टिकवायला पाहिजे. नाही परमेश्वर करणार, आपण काम करतोय, तू बघून घे बरं मी करतोय, तू बघून. आणि त्याच्याशी आपला संवाद चालू आहे सतत, आणि आपण कर्म करतो त्याची संवाद चालू आहे, आपण कर्म करतोय. ज्यावेळी आपण ती अवस्था टिकवतो त्यावेळी मग आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात, त्याचे परमेश्वराने दिलेल्या गोष्टी दिसायला लागतात. खरं म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स कधी येतो माहितीये का या अवस्थेमध्ये, ज्यावेळी आपण भोगांकडे वासनांकडे वळतो, काही कारणामुळे कुठल्या पण वासनांकडे वळतो, काही काळाकरता वळतो, थोड्या वेळा करतो, कुठला तरी मोह निर्माण होतो, काही पण असेल, व्हॉट्सअप असेल, कुठल्याही प्रकारचा मोह असेल, जे शास्त्राला मान्य नाही, जे आपण दैनंदिन व्यवहारात त्या गोष्टींना मान्य, तुम्हाला समजलं असेल मला काय, त्या कुठल्याही गोष्टीकडे ज्यावेळी आपण वळतो आणि डिस्टर्ब होतो तर एनर्जी लेवल काय होते आपल्यामधली, निगेटिव्ह होते. जी पॉझिटिव्ह एनर्जी लेवल आपण ठेवलेली असते आपली, ती खाली जाते,
परत आपल्याला पॉझिटिव्ह लेवलला यायला वेळ लागतो, कारण काय मनच त्या कर्मामधून निघून जातात. हे दिवसभर जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मेंटेन करायची असेल, त्याला एक आणि एकच पर्याय आहे की मनाची शुद्ध विचारांची कास धरली पाहिजे आणि पराकोटीचा पराकोटीचा परमेश्वरावर विश्वास पाहिजे, एकदम पराकोटीचा. तुम्ही सगळं चांगलंच कर्म करतोय, माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, मी कोणाचं लुबाडून घेणार नाही, कोणाची मी हिंसा करणार नाही, कोणाचं मी काही चोरून घेणार. असा ज्यावेळी आपला भाव असतो, त्यावेळी परमशक्ती जी आत्मा आहे आपला, ती जी पॉझिटिव्हिटी मेंटेन राहते, ती मग ते सगळे कर्म करत करत करत. पण हे कसं आहे की प्रॅक्टिसने करायची गोष्ट आहे. जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तस तसं तुम्हाला त्याचा अनुभव येईल. एक प्रकारची ही 24 तासाची साधना आहे असं मी तुम्हाला सांगेन. पुढे ते म्हणतात, पाषाण कोणत्याही उपचाराने सुखावत नाही किंवा दुखी होत नाही. तद्वत तो पुरुष प्रिय अप्रिय भोगाने सुखी आणि दुखी पण होत नाही. तसेच त्याच्या अनेक घडामोडींचा त्याग केलेला असतो. म्हणजे ते काय माऊली सांगतात की एक जर पाषाण म्हणजे दगड जर पाहिलं, त्याला सुख आणि दुःख असं काही नसतंच त्याच्या बाबतीत, त्याच्यावर काही परिणाम होतो की. तसं या माणसावरती कुठल्याही सुखाचा, दुःखाचा, संकटाचा किंवा अतियशाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्याची स्थिर बुद्धी कधीही विचलित होत नाही असं ते सांगतात. खरं काय होतं की कमीत कमी अपेक्षा ठेवून जर आपण जीवन जगायला लागतो, आणि कमीत कमी अपेक्षा ठेवून जीवन ज्यावेळी आपण जगायला लागतो, त्यावेळी अशा आपल्याला सहजतेने अनुभव येतात. तर पुढे माऊली म्हणते, याचा आता किती म्हणून विषय विस्तार करायचा. एकूण पाहता अशा लक्षणाचे ज्याचे वर्तन असते तोच खरा गुणातीत आहे असे जाण. आता ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करत आहेत तो प्रकार यापुढे श्रवण कर असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवंत काय म्हणतात, की असं मी किती वर्णन तुझ्याकडे अर्जुना केलं या सत्पुरुषाचं, असं तर ते कमीच आहे. तू सार असं समजून घे तर अशा पद्धतीने जो वागतो तो गुणातीत आहे, समजून घे. पण अर्जुना मी तुला आता हे सांगतो की गुणातीत होण्याकरता कुठले उपाय उपलब्ध आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याकरता काय उपाय उपलब्ध आहे, तो उपाय तू आता समजून घे. तो उपाय मी तुला आता पुढे सांगतो असं भगवंत त्याला म्हणतात अर्जुना. घेऊया आपण, काही हरकत नाही. तर पुढचा श्लोक जो आहे, जो या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये भगवंत त्याला असं उपाय सांगतात की तुला जर गुणातीत व्हायचा असेल तर तू काय कर. ते काय सांगतात, जो पुरुष ज्ञानलक्षण अभेद स्वरूप अव्यभिचारी भक्ती योगाने माझे सेवन करतो, तो या त्रिगुणांचे चांगल्या प्रकारे उल्लंघन करून ब्रह्मभावाला योग्य होतो. ते काय म्हणतात, भगवंत म्हणतात की ज्ञान लक्षण, ज्ञानाची जी जी लक्षणं सांगितलेली ती लक्षणं हा मनुष्य पाळतो. दुसरं काय करतो, अभेद स्वरूप, भेदभाव नाही, सारे देव देवता एक आहे, सारे पशु पक्षी प्राणी एक आहे, एकच परमात्मा सगळ्यांमध्ये, अभेद स्वरूप. अव्याभिचारी, कुठलाही व्याभिचार नाही, म्हणजे मनामध्ये चुकीचा भाव नाही, अशा व्याभिचारी पद्धतीने तो भक्ती योगाने काय करतो, माझे सेवन करतो. अशा भक्ती योगाने तो मला बसतो आणि असं तर तो हे 3 गुणांच्या पलीकडे जातो. आता माऊलींनी काय केलं हे जरा समजायला अवघड वाटतंय तुम्हाला, पण माऊलींनी विस्ताराने सांगितलेलं आहे. तर माऊली काय म्हणतात, अर्जुना जो कोणी अविचार अव्याभिचार भावे माझे सेवन करतो तो गुन्ह्यांना ताब्यात ठेवू शकतो. पण यास तो मी म्हणजे कोण, माझी भक्ती म्हणजे कोणत्या प्रकारची, अव्याभिचार म्हणजे काय, या गोष्टीची चर्चा करणे जरूरची असते. तरी अर्जुना या सर्व गोष्टी तो आहे. मी तर या विश्वात जसा असा आहे की जसा एखाद्या रत्नाचा प्रकाश तो रत्नच असतो, किंवा पातळपणा म्हणजे पाणी, अवकाश म्हणजे आकाश, गोडी म्हणजे साखर वेगळी नाही, अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्या त्यांचेच नाव कमळ, शाखा पल्लव फळाधिक म्हणजेच वृक्ष आहे. अरे, गोठून एकत्र झालेला बर्फ म्हणजे हिमालय, तसे विरलेले दूध म्हणजेच देश. याप्रमाणे विश्व या संकल्पने जे लोकांना माहिती आहे ते संपूर्ण मीच आहे असे तू जाण. तर माऊली काय सांगतात की अव्याभिचारी भक्ती म्हणजे काय, ते मी तुला सांगतो. ते तुला कळालं म्हणजे तुला ती
करता येईल. मग ते काय सांगतात की ही जी सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी तुला दिसत आहेत त्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी, तू हिमालय बघ, काही पण बघ, दगड बघ, डोंगर बघ, मनुष्य बघ, प्राणी बघ, या सगळ्यामध्ये मी. आता तुम्ही मला याच्यामध्ये परमेश्वर कुठे आहे, तुम्ही काय म्हणाल याच्यामध्ये परमेश्वर कुठे दिसतं? आत्मा आणि परमात्मा हे एकच. प्रत्येकामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आणि परमात्मा एकच, त्याच्यामध्ये फरक नाही. हे सूत्र ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला अध्यात्म कळालं असं तुम्हाला समजून येईल. आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तोच प्रत्येकामध्ये, ज्यांना आपण देव म्हणतो, ज्या देवांना आपण बसतो, त्यांच्यामध्ये तोच आहे. फक्त काय झालंय की ते त्याला प्राप्त करू शकलेले आहेत आणि ते उच्च गुणांमध्ये गेले, त्यामुळे त्रिगुणांच्या पलीकडे गेले म्हणून आपण त्यांना देव म्हणतो. देव म्हणजे उच्च अवस्थेला गेलेली लोक, त्यांना आपण देव म्हणतो. तर जसं एक रत्न घेतला माऊली म्हणतात, तर ते रत्न हातावरती घेतल्यावर त्याचा प्रकाश आपल्याला स्पष्टपणे कळतं की रत्नच आहे. तसं इथे जे जे तुला दिसतं, डोंगर, नद्या, नाले, वनस्पती, फळं, फुलं, प्राणी, ही जी काही सृष्टी तुला, हे विश्वाचा जो काही पसारा दिसतो ते सारं मीच आहे, पहिल्यांदा तू समजून घे. तो भेद करू नको की मी याच्यात आहे, मी गाढवामध्ये नाहीये आणि गायीमध्ये मी आहे आणि मुंगीमध्ये मी नाहीये आणि घरातल्या येणाऱ्या डासामध्ये मी नाहीये आणि मी फक्त चांगल्याच प्राण्यामध्ये, असं तू समजू नको. याच उदाहरण जर पाहिलं आपण तर संत एकनाथांनी गंगेचं आणलेलं पाणी रस्त्याने येताना गाढव उन्हाने तळपळतंय, त्याला तहान लागली, कोण त्याला पाजायला लागले. तर त्यांना तो भाव कळलेला होता की तोच एकच परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, एकच परमात्मा सगळ्यांमध्ये आहे. ते पाणी किती शुद्ध आहे, एवढा लांबून वाहून आणलेलं आहे, पण त्यांच्या लक्षात आलं की हा आणि ते एकच आहे. ही अवस्था कशी येते माहितीये का? एक अवस्था आहे, जसं आपण भक्तिभावात राहतो ना, ती अवस्था दृढ होत 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 ती अवस्था अशी काही रुजते आतमध्ये की आतूनच आपल्याला त्याचं आकलन होतं. ते वेगळं करायला लागत नाही आपल्याला. जसं बाळ झालं एखाद्या आईला, तिला आपोआप पाना फुटतो, पाना कसा फुटेल असा तिला प्रश्न पडत नाही. मायेचा ओलावा तिच्यामध्ये आपोआप येतो, त्याला काही करायला लागत नाही. तसं त्या भगवंताचे जे गुण असतात त्या भक्ती मार्गात आल्यावर ते आपोआप आपल्यामध्ये येतात. ते गुणांचा शोध घ्यायला लागत नाही आपल्याला. हे 27 परमेश्वराचे जे दैवी गुण सांगितले, क्षमा, परोपकार, शांती, दया, दान, धर्म, हे सारे जे 27 गुण आहेत, धैर्य, हे सारे एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक आपल्यामध्ये यायला लागतात. आणि पुढे माऊली काय सांगतात की जसं चंद्र आहे किंवा सूर्य आहे, हं, तर ते म्हणतो चंद्र जर पाहायचं झालं म्हणजे कला वेगळ्या करण्याची आवश्यकता नाही. हा, किंवा तुपाचा थिजलेपणा न मोडता ते थिजलेपणाचं तूपच असते असे जाण, किंवा कंकण न आठवता ते सोनेच असते. जसं तूप आटलेलं असलं का आणि विरघळलेलं असलं काय, ते तूपच आहे. किंवा जसं सोनं आहे, त्या सोन्याची तुम्ही बांगडी बनवा, मंगळसूत्र बनवा, अंगठी बनवा, पण सोनं सोनं राहतच. तसं मी जरी विविध आकार घेतलेले तू पाहिले, मनुष्य, प्राणी, किडा, मुंगी आहे, वनस्पती, तरी परमात्मा म्हणून मी प्रत्येकामध्ये आहेच. हे जे माझं आहे हे भेदरहित, हे भेद नाही. अशी भेदरहित ज्यावेळी तू माझी भक्ती करशील आणि प्रत्येकामध्ये मला बघशील, त्याला अव्यभिचारी भक्ती असं म्हणायला पाहिजे. आलं लक्षात? पुढे ते म्हणतात, वस्त्राचे धागे न उकलता, ते वस्त्र म्हणजे दोराच आहे, किंवा मातीची घागर न विरघळता तशी ती घागर मातीच आहे, त्याप्रमाणे विश्वच माझे स्वरूप आहे. पण विश्वाचा विश्वपणा जवळ विश्वाची व्यावृत्ती करावी, नंतर माझे नाम प्राप्त करून घ्यावे, तसा प्रकार कारण नाही. कारण व्यावृत्ती करण्याकरताच हे विश्व हे माझ्या स्वरूपाहून भिन्न 57 आहेच कुठे, आता सर्व विश्वास मी आहे. आता माऊली पुढे काय सांगतात की तुम्ही मडकं घेतलं मातीचं, तर तुम्ही काय म्हणतात की मडकं, पण ते मडकं जर पाण्यामध्ये विरघळलं, हे केलं, तुम्हाला ती माती दिसते. म्हणजे पूर्वी माती होती, आताही माती आहे, त्यातली माती काही कुठे जात नाही असं ते सांगतात. किंवा तुम्ही वस्त्र घेतलं, तर वस्त्राचं मूळ रूप काय, धागा आहे. ते वस्त्र, तो धागा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कपड्यांमध्ये टाकला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळतील, पण मूळ काय आहे की ते वस्त्र हे, तो धागा आहे. हे जसं मूळ रूप त्याचं जात नाही, तसं मी हा परमात्मा साऱ्या सृष्टीमध्ये वेगवेगळ्या रूपाने भरून राहिलेला.
त्यामुळे पहिल्यांदा साऱ्या सृष्टीला जाऊ द्या आणि मग मी परमात्म्याला प्राप्त करेल असं नाहीये. हा परमात्मा मी साऱ्या सृष्टीमध्ये आहे हे पहिल्यांदा अर्जुना तू समजून घे. हे तुला समजलं, चराचरात मी भरलेला आहे, कोणामध्ये भेद करू नको, म्हणजे मग तुला समजेल की तुला ही अव्यभिचारी भक्ती तुझी आहे म्हणून. अर्जुना, अशा अद्वैत रूपाने मला जाणणे याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. विश्वात आणि माझ्यात थोडा देखील भेद पाहिला तर ती व्यभिचारी भक्ती. विश्व आणि मी आम्ही वेगळे आहोत असं जर तू विचार केला तर तू चुकीचा विचार होईल. अव्यभिचारी भक्ती कर, व्यभिचारी भक्ती कर. त्याचं उदाहरण स्वामी विवेकानंदांचं मी तुम्हाला सांगतो, हे त्यांच्या चरित्रामध्ये आढळतं. ते ज्यावेळी परिक्रमा भारताची करायला निघाले तर युपीकडच्या एका गावामध्ये ते गेले आणि गावामध्ये जात असताना त्यांना एक मातंग समाजाचा एक माणूस दिसला आणि तिथे थांबले. त्यांनी काही थोडा बसले, पाणी वगैरे पिलं. तो त्याच्या दुकानामध्ये होता त्या. तर त्याने पाहिलं, अरे हा तेजपुंज पुरुष आहे आणि कोणी साधू महात्मा दिसतोय, तर आपण या साधू महात्म्याला घरी बोलवा, त्यांचे चरण आपल्या घरात लागले तर किती बरं होईल. मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या घरी जेवायला या आणि माझ्या घरीच मुक्काम करा. ते पहिल्यांदा म्हणाले नाही नाही, मी काही तसं करणार नाही. आणि थोडा थांबून ते निघाल. पुढे गेल्यावर यांच्या लक्षात आलं, अरे माझी काहीतरी चूक होते, माझी चूक होते, परमात्मा त्याच्यात माझ्यात एकच आहे. ते परत माघारी फिरले, थोडं त्याच्यावर गेले. तरी मी तुझ्या घरी आज मुक्काम करणार. मग त्याच्या घरी राहिले, त्याच्या लक्षात जेवण वगैरे त्यांनी घेतलं. तर अव्यभिचारी भक्ती असली पाहिजे आणि असं करणं सोपं आहे. तसं वागायला पाहिजे. आपण प्रत्यक्षामध्ये काय करायला पाहिजे, आपण तसं वागायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये ते आपण आणलं पाहिजे. म्हणून सर्व भेद सोडून अत्यंत एकाग्र अंतःकरणाने आपणास मला जाणावे. अर्जुना, सुवर्णाची टिकली सोन्यावरच जडवली तर तेथे जसा अभेद असतो, त्याप्रमाणे जीवरूपी टिकली ब्रह्मावर एकरूपाने बसवावी आणि आपल्या जीवाला ब्रह्मापेक्षा वेगळे मानू नये. मौलींनी फार छान उदाहरण दिले. ते काय म्हणतात की सोन्याची टिकली घेतली आणि सोन्यावरच लावली. तुम्ही काय म्हणाल, ही टिकली आणि ते सोनं तर एकच आहे, वेगळं थोडी आहे. तसंच तू जीवरूपाची टिकली ब्रह्मरूपावरती लाव, परब्रह्म जे त्याच्यावर लाव. हे जीव आणि ब्रह्म एक आहे हे तुझ्या लक्षात येईल. हे तू समजून घे. आतमध्येच ते ब्रह्म आहे, म्हणजे तो आत्मा. त्या आत्म्याने काय केलंय की प्रकृती जी आहे तिच्याकडून सगळ्या वस्तू घेतल्या आणि ते शरीर बनलं, त्या शरीरामध्ये तो आला. आणि प्रकृती कोणी बनवली, त्यांनीच बनवली. विश्व कोणी बनवलं, त्यांनीच. आणि त्यांनीच काय केलं, त्या आत्म्याने ते घेतलं, तो शरीर रूपी आलेला. आणि वेगवेगळी शरीर त्यांनी धारण केली. वेगवेगळी शरीर का बनतात, तर प्रकृतीमध्ये हे 3 गुण असतात, सत्व रज तम गुण असतात. आणि त्या 3 गुणामुळे वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला दिसतात, वेगळ्या स्वभावाची माणसं दिसतात आपल्याला. मूळता काय, मूळ एकच गोष्ट आहे, तो तेजाचा अंश तेजातून निघाला आणि पुन्हा तेजात लय पाहिला, त्याला किरण असे म्हणतात. या किरणाचा सारखाचा आत्मरूपाचा प्रकार आहे. काय सांगितलं परमेश्वराने की तेजाचा एक एक तेजाचा गोळा, त्याच्यातून एक प्रकाश निघाला तेजाचा आणि परत तो तेजामध्ये येऊन मिळाला. तसं परब्रह्म जे होतं त्याला कर्मेन असं झालं आणि मग त्यांनी स्वतःच विभाजन केलं आणि वेगवेगळी रूप त्यांनी धारण केले. आणि जी सजीव आणि निर्जीव, जड आणि चेतन अशी सृष्टी आपण बघतो ती ही त्याने निर्माण केली. पृथ्वीवर असलेला परमाणू हा पृथ्वीसारखाच आहे किंवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा तुकडा जसा बर्फाच्या परत रूपच आहे, त्याप्रमाणे तो आपले अस्तित्व माझ्या ठिकाणी जा. ते काय म्हणतात मौलिक, पृथ्वीवर एखादा परमाणू तो पृथ्वीसारखाच आहे किंवा बर्फाचा एक तुकडा असा बर्फाच्या डोंगरासारखाच असतो. तसंच तू माझाच एक भाग आहे असं तू समजत स्वतःला, की तू माझंच रूप आहे हे तू स्वतःला समज. त्यावेळी तुझ्याकडून ही अव्यभिचारी भक्ती होती. तरंग दिसण्यास छोटा असतो परंतु तो सागराहून भिन्न नाही, त्याप्रमाणे ईश्वर शब्दाच्या लक्षार्थ मी शब्दाचा लक्षार्थ भिन्न नाही. त्यामुळे अजून सोपं उदाहरण सांगतात. ते काय म्हणतात की पाण्यावरती एक तरंग येतो आणि परंतु तरंग पाण्यामध्ये परत सामावून जातो. तर पाण्यावर आलेला तरंग हा पाण्याहून वेगळा असतो का, नाही, आपल्याला माहित होत नंतर पाण्यातच सामावतो, पाण्यामुळेच बनलेला असतो. तसा ईश्वर, ईश्वर ज्याला म्हणतो आपण,
तो ईश्वर आणि मी म्हणजे आपण स्वतः हे एक आहोत, आपल्यामध्ये वेगळेपणा नाहीये, हे तू समजून घ्या असं ते सांगतात. अशा समरसत्वाने जेव्हा सृष्टी ते जाळते तेव्हा त्या अवस्थेलाच आम्ही भक्ती हे नाव सार्थकत्वाने ठेवते. म्हणजे हे समरसत्वाचा हा भाव ज्यावेळी येतो आपल्या परमेश्वरा सृष्टीमध्ये एकच आहोत, वेगळे नाही, तर त्याला आपण भक्ती नाव. भक्ती म्हणजे काय? वेगळेपणा नाही, एकच. काय? एकच, वेगळेपणा नाही. या विकसनशील दृष्टीला ज्ञानाचा चांगलेपणा हे नाव आहे आणि ध्यानाचे पूर्णधन हेच आहे. ही जी दृष्टी येते तुम्हाला, या दृष्टीलाच ज्ञान म्हटलं गेलेलं आहे. हाच ज्ञानाचा चांगलेपणा आहे. ही दृष्टी तुमची एकदा विकसित झाली की तुम्हाला लक्षात येतं की याच्यापेक्षा वेगळं नाही, ज्ञानाचाच हा एक भाग आहे. आणि जे आपण ध्यान करतो ते ध्यानही हेच आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर इथे आपण थोडं थांबूया. काही थोडेच श्लोक बाकी आहेत, ते झाल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपला हा जो गुणातीत योग हा जो अध्याय आहे हा आपला संपेल असं मला वाटतं. तो लवकर संपवणे हा आपला हेतू नसून आपला हेतू हा आहे की तो आपल्याला समजणे हा आपला हेतू आहे. मला आज काही दुसरी कामं असल्यामुळे मी आजची मीटिंग जी आपली आहे ती थोडी लवकर संपवतो आहे. तर आपण आलात आणि थोडं घाई गडबडीत का होईना पण आजचं सेशन आपण पूर्ण केलं. आणि सोनियाजींनी पण तुम्हाला सगळ्यांना लवकर यायला सांगितलं आणि मी 4:30च्या ऐवजी 3ला चालत, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि असंच नेहमी येत जा, मलाही बोलत करा, माझंही चिंतन मनन करून घ्या, ते माझी उजळणी होते आणि त्याच्याशी जे व जे मला आलेलं आहे ते अधिक दृढ दृढ होत जातं. हे केवळ तुमच्यामुळे होतं, म्हणून तुमच्या हृदयातल्या कृष्णाला मी वंदन करतो. जय श्रीराम. जय श्री